माझ्या आजीला जग सोडून तब्बल 4 वर्ष पूर्ण झाले, पण माझ्या आत्यांच्या डोळ्यांमध्ये तेच पाणी आलं, म्हणून माझ्या मनाने हे गाणं सादर केलं। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार। तर मंडळी, हे आहे तुमच्या लाडक्या ऋषी व्लॉगरचं हसतं खेळतं सर्वसाधारण कुटुंब। तर या कुटुंबामध्ये माझ्या 3 आत्या, माझे आई वडील, मी आणि माझी बहीण एवढे आम्ही सगळे राहतो। पण आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो। हाय माझ्या वाढदिवसाचा फोटो, पण यात एक कमतरता होती, ती म्हणजे माझ्या आजीची। तुमच्या ऋषी व्लॉगरचे सगळ्यात जास्त लाड आणि हट्ट याच आजीने पुरवलेत बरं का। पण आता ते हट्ट पुरवायला आमची आजी आमच्या जवळ नाही। आता तुम्ही म्हणशाल का आजीला नेमकं झालं काय होतं? मित्रांनो, कोरोनाचा काळ तर तुम्हाला सर्वांना आठवत असेल। मग त्याच कोरोनाने ना आमच्या आजीला आमच्यापासून हिसकावून घेतलंय। पण आमच्या आजीवरती आमचाही जीव होता आणि आजीचा तुमच्या व्लॉगरवरती तर विचारूच नका। आज तुम्हाला जरी या चेहऱ्यांवरती हसू दिसत असेल, पण या चेहऱ्यांच्या पाठीमागे एक आई गेल्याचं आणि एक अर्धांगिनी गेल्याचं दुःख आहे बरं का। ऋषी व्लॉगर किती कष्टातून वरती आलाय आणि किती काय काय तुम्हाला हसवण्यासाठी केलंय, हे मी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याआधी तुम्हाला भैया शेठचा व्हिडिओ नक्की दाखवल आणि त्यानंतर आपल्या सिरीजला सुरुवात सुद्धा होणार आहे बरं का। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो केल्याशिवाय जायचं नाही बरं का। आणि तुम्हाला ऋषी व्लॉगरचं 0 ते 62,000 पर्यंतचा प्रवास बघायचा असेल तर नोटिफिकेशन तेवढं ऑन नक्की करून घ्या।